माझ्या सर्व सहलेखकांना माझा नमस्कार. मी डॉक्टर राजश्री कुलकर्णी आणि आज मी वाचकांना आकर्षित करण्यासाठीच्या 4 अतिरिक्त महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासोबत सामायिक करणार आहे. या टिप्स तुमचे वाचक वाढवण्यात नक्कीच मोलाची मदत करतील. तर आजची पहिली टिप आहे, प्रभावी संवाद वापरा. आपण लिहित असलेल्या कथा मालिकेमध्ये आपण जे संवाद लिहितो आहे ते दैनंदिन जीवनातील संभाषणासारखे प्रामाणिक आणि वास्तविक वाटायला हवेत. तसेच ते अर्थपूर्ण असायला हवेत आणि आपल्या कथानक व पात्रांच्या विकासाला त्यांची मदत होईल याची आपण खात्री करायला हवी. संवादांद्वारे आपली कथा मालिका व घटना पुढे जायला हवी, जेणेकरून वाचकांना घटनाक्रम अगदी सहज समजेल. आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रभावी प्रसंगलेखन. अर्थात आपल्या कथेमध्ये घटना किंवा प्रसंगलेखन हे देखील खूप महत्त्वाचे असते, कारण एखादा प्रभावीपणे लिहिलेला प्रसंग आपल्या वाचकांना ते स्वतः घटनास्थळी हजर आहे अशी अनुभूती देऊ शकतो. शिवाय चांगल्या प्रकारे लिहिलेला प्रसंग कथेतील विशिष्ट घटनेवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे आपण आपल्या कथेचा मूळ उद्देश ओळखून त्यानुसार पात्रे, त्यांची मांडणी आणि संवाद लिहावेत. परंतु आपण एखादा प्रभावी प्रसंग किंवा घटना कसे लिहू शकतो, तर प्रथम आपण आपल्या घटनेमागील मूळ हेतू ओळखणे आवश्यक आहे. हा प्रसंग लिहिल्यामुळे आपल्या कथेला पुढे नेता येणार आहे की नाही हे ओळखणे आवश्यक आहे. आणि एकदा का आपल्याला आपल्या घटनेमागील मूळ हेतू स्पष्ट झाला की त्यानुसार मग आपण प्रभावीपणे प्रसंगलेखन करू शकतो. आपला मूळ हेतूची स्पष्ट कल्पना आल्यावर त्यानुसार आपण आपल्या प्रसंगाला अनुसरून त्यात पात्रे, त्यांची मांडणी आणि संवाद लिहावेत, जेणेकरून तो प्रसंग अधिक प्रभावी होईल. आपला तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वेळेची मर्यादा. अर्थात महत्त्वाच्या हालचाली करण्यासाठी आपल्याला पात्रांची उपलब्ध अंतिम मुदत एखाद्या संवेदनशील गोष्टीशी जोडण्याची आवश्यकता आहे. अर्थात ती मुदत जर चुकली तर पुढे काय होईल, म्हणजेच एखादी गोष्ट करण्यास विलंब झाला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, पुढे काय होऊ शकते, हे वाचकांना उत्सुकता निर्माण करण्यास आपल्याला मदत करते आणि त्यामुळेच आपण आपल्या कथेमध्ये त्यानुसार नियोजन करायला हवे. आपला चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कथेचा शेवट कसा करावा. प्रतिलिपीमध्ये आपल्या लोकप्रिय कथा मालिकेचे दुसरे पर्व लिहिल्यास ते आपल्याला अधिक वाचक मिळवून देऊ शकते. परंतु कथा मालिकेचा शेवट कधी करावा आणि दुसऱ्या पर्वाचे बीज कोठे रोवायचे हे ठरवणे मात्र अवघड आहे. कुठल्याही कथेचा चांगला शेवट म्हणजे मुख्य कथेचे कथानक त्यात संपूर्ण केले गेले पाहिजे. मात्र आपण काही धागेदोरे, प्रश्न किंवा द्विधा मागे ठेवू शकतो. शिवाय आपण काही नवीन रहस्यही तयार करू शकतो. यामुळे पुढील पर्वात काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहील. कथेचा शेवट म्हणजे हा असा अंतिम निष्कर्ष असायला हवा जिथे वाचक संतुष्ट आहे, परंतु कथेत पुढे अधिक काय होईल याबद्दलही त्याला उत्सुकता लागून आपण त्याचे स्वारस्य जपून ठेवले आहे. त्यामुळे आपण वाचकांना पुढील पर्व वाचण्यास अधिक प्रोत्साहित करत आहोत. या प्रकारे आपण आपल्या कथामालिकेचा शेवट करू शकतो. लक्षात ठेवा, आपण कथा मालिका लिहिताना वाचकांना किती खिळवून ठेवतो, त्यांना भावनिकरित्या आपल्या पात्रांशी किती जोडतो आणि पुढे काय होईल याची किती उत्सुकता लावतो, हे अधिक वाचक मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. म्हणून आपण या सर्व मुद्द्यांचा विचार करून कथा लिहायला हवी, जी वाचकांना अधिक आकर्षित करेल आणि त्यांना जास्त गुंतवून ठेवेल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.